हॅलो गाईज, आज सकाळपासूनच असं ढगाळ वातावरण होतं आणि अशा ढगाळ वातावरणामध्ये जर का पुरणाची पोळी खाण्याची इच्छा झाली तर मग माणसाने काय करावं? कारण चुलीवरच्या पुरणाची पोळी खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. तरीसुद्धा आईने माझ्यासाठी पुरणाची पोळी केली, घरातच केली आणि ते शक्य झालं या छोट्याशा खापरामुळे. आणि खूप छान पुरणाची पोळी झाली होती या खापरावर. आणि असा मेनू होता माझा आजचा, छान आंब्याचा रस, रसुई म्हणजेच आमटी, त्यासोबत पापड, कुरडई आणि हेच जेवण माझं फेवरेट लिस्टमध्ये जाणारं आहे. आणि माझ्या आत्या पण आलेल्या होत्या मला भेटण्यासाठी आणि जेव्हा मी तिचा व्हिडिओ कॅप्चर करत होती ना, तेव्हा तिला फार कौतुक वाटत होतं. खरंच जुनी लोकं किती साधीभोळी होती ना. आणि संध्याकाळी आईचं इकडे लोणचं बनवायचं चाललं होतं आणि आमच्या घरी आंब्याचं लोणचं याच दिवसांवर बनवतात, म्हणून आई आंब्यांना स्वच्छ करत होती आणि हा माझा भाऊ कैरी फोडण्याचं काम करत होता, म्हणजेच आंबे फोडण्याचं काम करत होता. आज त्याला माझ्या ब्लॉगमध्ये यायचं नव्हतं अजिबात. त्याचं कारण असं, त्याचं आणि माझं भांडण झालेलं होतं आणि त्याचा रागात त्याला ब्लॉगमध्ये यायचं नव्हतं. तुम्ही भाऊ बहीण पण असं भांडण करतात का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण आम्ही तर खूप जास्त भांडतो आहे ना. मग गंमतशीर गोष्ट. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.